शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर रात्री अज्ञातांनी जोरदार हल्ला केलाय। घरावर झालेल्या दगडफेकीत खिडक्यांच्या काचांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 4 चाकी गाडी जाळण्याचा देखील प्रयत्न झालाय। नंदुरबार नगर परिषदेवर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। दुपारी निघालेल्या रॅलीत किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी घरावर दगडफेक केली। दगडफेकीनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड इथं आवश्यक सुविधांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील 2 दिवसात महामार्ग रोखून धरण्याचा इशारा स्थानिक आंदोलकांनी दिलाय। कोलाड इथं प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी भुयारी मार्ग तयार करावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले। मागील 6 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र अद्याप महामार्ग प्राधिकरणाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं आंदोलक नाराज असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुढील 2 दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय। मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। आंबेवाडी नाक्यावर गेली 5 दिवस आम्ही या संपूर्ण या भागातले सर्व साखळी उपोषण करत आहोत। साखळी उपोषण करत असताना या ठिकाणी आमची मागणी आहे की आंबेवाडी दवाखान्याजवळ आम्हाला अंडरपास पाहिजे। तर आमची मागणी मोठी मागणी आहे। जर का उद्या आम्ही सनसील मार्गाने अंडरपास मार्ग मागतोय, जर उद्या काय भविष्यात आम्हाला अंडरपास मार्ग दिला नाही तर आम्ही 5000ची फौज घेऊन राष्ट्रीय महामार्ग मुंबई मार्ग बंद करू। कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत त्याही बंद करू आणि जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याची नोंद आपण शासनाने घ्यायची आहे। सातारा जिल्ह्यात बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश झालाय। ही कारवाई केवळ एका कारखान्यापुरती मर्यादित नसल्याचं आता स्पष्ट झालंय। कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे पश्चिम महाराष्ट्रभर पसरल्याचा धक्कादायक खुलासा या कारवाईत झालाय। साताऱ्यातील वडूज परिसरात सुरू असलेल्या अवैध खत कारखान्यावर कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने धाड टाकत संपूर्ण कारखाना सील केलाय। या कारखान्यात तयार होणाऱ्या बनावट खतासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील भावनगर इथून आणला जात असल्याचं तपासात उघड झालंय। शेतकऱ्यांची फसवणूक करत निकृष्ट दर्जाची खतं बाजारात विकली जात होती। या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत। नमस्कार, मी जिल्हाधीश कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे। माझ्यासोबत माझी टीम आहे, एडीओ साहेब आहेत आणि माझे DQC आहेत। काल रात्री मध्यरात्री आपण सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बनावट खतं आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, SP साहेब, कलेक्टर साहेब, CO मॅडम आणि अधीक्षक कार्यालय अशा संयुक्त केलेली कार्यवाही आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कार्यवाही केली। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस DAP, त्यानंतर MOP, झिंक फॉस्फेट सारखे कीटकनाशके, त्यानंतर क्लोरपायरिफॉस सारखे कीटकनाशके मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत। बोरिक ॲसिड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेले आहेत। त्यामुळे आपण एका संशयिताला या बाबतीत ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे। ह्या सगळ्या तपासामध्ये आपल्याला कीटकनाशकं, खतं, राऊंडअप सारखे गोष्टीसुद्धा, तणनाशकंसुद्धा सापडलेली आहेत आणि याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपर्यंत ह्याची व्याप्ती असण्याची शक्यता आम्हाला प्राथमिक ह्याच्यामध्ये दिसते आहे। त्याच पद्धतीनं बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा याचं कनेक्शन असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखा SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास करते।
या कारवाईमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या जसं इफको आहे, IPL आहे, जुवारी आहे, अशा कंपन्यांच्या जवळजवळ 3,000च्या आसपास आपल्याला प्रिंटेड बॅगा सापडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बनावट खत पॅक करून पाठवलं जात होतं. त्याच पद्धतीनं ही कारवाई आपण असं म्हणू शकतो की पश्चिम महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरेल आणि जर सगळ्या जिल्ह्यांमधलं ह्याचं कनेक्शन सापडलं तर ही राज्यातली सर्वात मोठी कारवाई असेल. माझी सर्व शेतकरी बांधवांना या निमित्तानं विनंती आहे आणि आवाहन आहे की आपण कधीही खत खरेदी करताना ई-पॉसवर खरेदी करावं आणि त्याची प्रिंट घेऊनच खत खरेदी करावं. त्याशिवाय खत खरेदी करू नये, मग शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आपल्या इथं कारवाईमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या काही भावनगरच्या अल्ट्रा केमिकल समथिंगच्या बॅगा आढळून आलेल्या आहेत आणि त्या भावनगर गुजरातमधल्या आहेत. त्यामुळं त्या दृष्टीनेही तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस खात्यामार्फत करण्यात येईल. त्या आता ह्या बाकीच्या ज्या रिकाम्या बॅगा आहेत आपल्या DAPच्या आणि ह्याच्या, तर याच्या बाबतीत तपासात गोष्टी उघड होतीलच. नंदुरबारहून शहादाच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्याची घटना घडली. शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. यात टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मात्र अपघात नेमका कशामुळे झालाय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. येवला शहरातील कोट रोड परिसरात असलेल्या चोपदार मळ्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत नायलॉन मांज्याचे तब्बल 104 बंडल जप्त केलेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे येवला शहरात खळबळ उडाली. सध्या राज्यभरात नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदी असतानाही काही व्यक्ती बेकायदेशीररित्या नायलॉन मांज्याची साठवणूक आणि विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. अरे हाँ गेली दे. मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन. 14 तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दरम्यान नायलॉन मांजा वापरू नये असे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आवाहन केले होते. त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब पाटील यांनी तसेच ॲडिशनल SP तकबीर संधू आणि DYSP श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या विरुद्ध आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या. यापूर्वी आम्ही 4 ते 5 कारवाया केलेल्या आहेत. आमचं मांजाचा शोध घेण्याचं काम चालू होतं. आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मालदार वस्ती चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इसमाने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणाहून विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शहानिशा केली असता या ठिकाणी एकूण 104 रीळ मिळाले असून इसम नामे अजहर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्यांनी या ठिकाणी जो नायलॉन मांजाचा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे. त्याने अजून कोणाला शहरात विक्री केली याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे. बुलढाण्याच्या हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीनं स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली जाते. या जन्मोत्सवाच्या निमित्तानं शनिवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकाच महापंक्तीमध्ये 1.5 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि 150 क्विंटल वांग्याची भाजी असं या महाप्रसादाचं स्वरूप होतं. 40 एकर शेत जमिनीवर ही महापंगत बसली होती. 3000 स्वयंसहायकांच्या मदतीनं पंक्ती वाढल्या गेल्या. या महापंक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी मागणी भाविकांकडून केली जाते. नमस्कार, मी डॉक्टर संजय धाडकर. मी येथून जवळच डोनगाव या खेड्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो. मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे.
आणि या संस्थेच्या कार्यक्रमात या उत्सवाला आम्ही येत असतो. महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती. आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो. शांततेने सर्व जेवण करतात. तो महाप्रसाद म्हटला जातो कारण तो सर्व लोक मिळून एक दिवसभर पूर्ण 250 साधारण पोत्यांच्या गव्हाची पुरी असते आणि 150 क्विंटल वांग्यांची भाजी असते. आणि हीच प्रथा खूप वर्षापासून चालू आहे. आणि ह्याचं म्हणजे अशा प्रकारचं एकमेव अद्वितीय ठिकाण आम्ही संपूर्ण भारतात तरी बघितलं नाही आणि जगात तर नसावंच. कुंभमेळ्यात लोकांची गर्दी असेल पण इतक्या शिस्तबद्ध रीतीने जेवण कुठल्याच ठिकाणी 2 तासात संपेल अशा प्रकारे महाप्रसाद वितरित होण्याचं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी आमची स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे. मी डॉक्टर सरिता शालिवाहन पट्टण शेट्टी. मी जत जिल्हा सांगलीवरून इथे आलेली आहे आणि मी लहानपणापासून इथे येते कारण माझं माहेर इकडचं आहे. तर ही जी पंगत आहे आम्ही लहानपणापासून बघत आलोय. आम्ही स्वतः पुऱ्या लाटत आलोय आणि ह्या महापंक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की जसं आपण लोकशाही म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, तसं लोकांनी लोकांसाठी केलेला प्रसाद. म्हणजे कोणीतरी एक आचारी करतो आणि स्वयंपाकी करतो असं नाहीये, तर हजारो लोक इथे येतात आणि पुऱ्या लाटतात, वांगे चिरतात आणि एका दिवसात 250 क्विंटल गव्हाचा प्रसाद तयार होतो. आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो. पण एकाच वेळी 2 लाखच्या सुमारास लोक केवळ 2 तासात प्रसाद घेऊन जातात. हा मला वाटतं जगातला हा एक आश्चर्याचा प्रसंग आहे आणि इतरत्र कुठेही होत नसावं. आणि पोलीस असतात पण त्यांना शिट्टी सुद्धा वाजवायचं काम पडत नाही कारण सगळ्यांमध्ये शिस्त आहे. आणि मला पूजनीय महाराजांचं एक वाक्य आठवतं की ते म्हणतात की महाप्रसाद शांततेत पार पडला आणि माझा विश्वास होता तो शांततेत पार पडणार कारण मी तुम्हाला देव समजतो. तर प्रत्येक व्यक्ती ही देव आहे. विवेकानंदांचा जो विचार होता की शिवभावे जीवसेवा, तर तो विचार पूजनीय महाराजांनी आचरणात आणलेला आहे. आणि त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे की 2 लाख लोकांना देव समजलं जातं. आज आपण बघितलं असेल की गंध लावून फूल ठेवून पूजा सुद्धा आमची केली आहे. आणि प्रसाद महाप्रसाद आहे हा कुठेतरी श्रीकृष्णाच्या गोपाल केल्यासारखा आहे कारण याच्यामध्ये जात, पंथ, धर्म, वर्ण, वर्ग काहीही याच्यामध्ये भेदभाव नाहीये. पुरुष पण करतात, स्त्रिया पण करतात, प्रत्येक जातीचे आणि धर्माचे लोक याच्यात सहभागी होतात. आणि एकाच पातळीवर म्हणजे प्रसाद घेताना पण कोणी वर खाली असं नाही, तर समानतेचं हे प्रतीक आहे. आणि असा हा एकमेवाद्वितीय सोहळा याची नोंद गिनीज बुक मध्ये व्हावी अशी माझी विनंती आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.